राजकीय वर्तुळातून आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। राज्य सरकार माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सुरक्षा काढण्याची शक्यता आहे। सध्या विजय वडेट्टीवार यांना Y+ दर्जाची सुरक्षा आहे, पण सध्या त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद नसल्यामुळे हीच सुरक्षा काढण्याची शक्यता वर्तवली जाते। VIP सुरक्षेसंदर्भात लवकरच गृह मंत्रालयाची एक बैठक होणार असल्याची माहिती मिळते। या बैठकीमध्येच काही नेत्यांची सुरक्षा कमी करणे या संदर्भात सविस्तर चर्चा होणार आहे। संजय तिवारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। संजय, आपल्याला माहिती आहे की नवीन विधानसभा निवडणुकीनंतर जी नवीन विधानसभा झाली त्यामध्ये विरोधी पक्षनेतेपद कुणाकडेच नाहीये। गेल्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद विजय वडेट्टीवार यांच्याकडे होतं आणि त्यामुळे त्यांना Y+ सुरक्षा दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती आणि तशी सुरक्षा व्यवस्था घेऊन ते पूर्ण महाराष्ट्रात फिरत होते। पण आता या घडीला महाराष्ट्रात विधानसभेमध्ये कोणीच विरोधी पक्षनेता नाहीये आणि लवकरच जी बैठक होणार आहे त्यामध्ये गृह मंत्रालयाकडून ह्या सगळ्या गोष्टीचा रिव्ह्यू होणार आहे आणि या रिव्ह्यू मध्ये या सगळ्या बाबतीत पाहता राज्य सरकार माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सुरक्षा करण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे आणि हे जवळपास निश्चित मानलं जात आहे की त्यांची Y+ सुरक्षा हटवण्यात येईल आणि त्यांच्या शिवाय आणखी काही राजकीय पुढाऱ्यांच्या सुरक्षेबद्दल ही रिव्ह्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि या नेत्यांची सुरक्षा कमी होणार आहे असं बोललं जात आहे। मात्र यावरती विजय वडेट्टीवारांना प्रश्न जेव्हा NDTV मराठीने विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की सुरक्षा ठेवली काय आणि ठेवली नाही आम्हाला काही फरक पडत नाही असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे। राजकीय जीवनामध्ये आम्ही सुरुवात सुरक्षेपासून केली नव्हती, आम्ही रस्त्यावर फिरणारी माणसं आहोत असं ते NDTV मराठीशी बोलताना म्हणाले। पण एकूणच या सगळ्या घटनेवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे। लवकरच रिव्ह्यू मध्ये गृह मंत्रालय काय निर्णय घेतं त्याकडे लक्ष लागून राहणार आहे। निश्चित। संजय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।